नमस्कार। आज तारीख आहे 21 सप्टेंबर 2025। आज आहे रविवार। सकाळचे साधारण 7 ते 8 या दरम्यानच्या कालावधीत हा मी व्हिडिओ बनवतो आहे। मित्रो, मी कुठे उभा आहे? महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील जो एस टी डेपो आहे, त्या एस टी डेपोच्या समोरील एका राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर मी उभा आहे। तर इथे उभा असण्याचं कारण काय, तर आज आहे सर्व पितरी अमावस्या। आज सर्व पितरी अमावस्याच्या निमित्ताने पितरांचं आठवण करताच आणि विशेष म्हणजे बाब काय की सर्व पितरी, सर्व प्रकारचे पितर त्यांची आज आठवण करण्याची, त्यांना निरोप देण्याची आज वेळ आहे। ते पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याला भेटतील। तर मित्रो, इथे मी आज असा मुद्दा सांगायला उभा आहे की हो, मी मान्य करतो की हा माझा बाळा राणीचा हा पुनर्जन्मच आहे। हा मुद्दा आज सांगण्याची वेळ का आली आहे? या काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं की कुडाळ पंचायत समितीसमोर मी पिंडदान उपोषण केलं। या पिंडदान उपोषणाच्या माध्यमातून काय विषय मांडले, काय भावना मांडल्या, ह्या आपण सर्वांनी बघितल्या आहेत। आणि पितरांच्या कृपेने, ईश्वराच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या व्ह्युअर्सच्या आणि सर्व समाजातील सर्वांच्या सहकार्यातून ते उपोषण आणि तो लढा यशस्वी झाला आहे। तर पितर म्हणता आज इथे विषय सांगतोय की पुनर्जन्माचा। इथे याच ठिकाणी जिथे आता ट्रक उभा आहे तिथे एक स्टॉल लागला होता। त्यावेळीचे कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी RK जोशी, त्यांच्या कालावधीत, त्यांच्या कार्यकालात इथे एक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत एक मोठं प्रदर्शन लागलं होतं। मोठं प्रदर्शन, हा सगळा परिसर व्यापून गेला होता। तिथे जिथे तो साधारण ट्रक उभा आहे त्या ठिकाणी एक ज्योतिष महोदयांचा एक स्टॉल लागला होता। लोकांना इथे उत्सुकता होती की ह्या अशा वेगळ्या प्रदर्शनात, म्हणजे शेतीविषयक ते प्रदर्शन होतं, चांगलं, म्हणजे शासनाचा उद्देश चांगला होता, पण तिथे ज्योतिष बसलेत हे उत्सुकतेची बाब होती आणि ते बरेच तिथे लोकांनी गर्दी केली होती। तर मी पहिल्या दिवशी काय लक्ष दिलं नाही, पण पहिल्या दिवशी वृत्तांकन करायला जात असताना बाजूनेच गेलो तर त्या महोदयांनी हाक मारली, ओ इकडे या। मी थांबलो नाही। मी म्हटलं हा मला काय ज्योतिषावर विश्वास नाही आणि ज्योतिषांवर आणि ज्योतिषशास्त्रावर माझा विश्वास नाही, मी चाललो। मला बाकीच्या म्हटलं बातम्या करून ऑफिसला पाठवायचे। तर ते म्हणाले येऊ नका, फक्त जाताना 2 वाक्य माझी ऐकून चला। तुम्हाला मोठ्या माणसाचं नाव आहे आणि तुमचा पुनर्जन्म आहे, जा आता तुम्ही। आम्ही थांबलो नाही आणि मी गेलो। मित्रांनो, अशा 2 गोष्टी सांगितल्यानंतर कोणाला झोप लागेल? तरी मी झोपण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या दिवशी उत्सुकतेने त्याच ठिकाणी, मात्र रात्री 9 साडेनऊच्या दरम्याने त्याच स्टॉलकडून पुन्हा गेलो, पण जवळ गेलो नाही। पुन्हा त्यांनी तेच केलं। आता खूप लांब जाऊ नका, वेळ आली आहे तुम्हाला सांगण्याची, बसा। मी बसलो म्हणजे सरेंडरच झालो आणि मी सगळं काही ऐकून घेतलं। सगळं काही जे काय ऐकून घेतलं त्या ह्या व्हिडिओचा भाग मला करायचा नाही आणि करायची वेळ आली तर तो करेन, पण तुर्तास तरी कमी वेळेत सांगायचं मला एवढंच आहे की त्यांना मी खूप क्रॉस केलं, नाही मला हे मान्य नाही, मला हे मान्य नाही। मग त्याने काही ज्या गोष्टी सांगितल्यात, बघा हे असं घडलं होतं का, तसं घडलं होतं, तसं घडलं होतं, सगळं मी मान्य केलं। आणि शेवट मग मी म्हटल्यापेक्षा त्यांनी एकच सांगितलं, राणे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला तुमच्या मूळ गावी, मूळ स्थानी यावंच लागेल। जे काय अडलेली कामं आहेत पुढच्या पिढीसाठी काय तुम्हाला करून ठेवावंच लागेल। आता हे सगळं सांगत असताना आज मी हा एक भाग सांगतो, त्यांचा एकच मुद्दा इथे ओपनली सांगतो, तो म्हणजे त्यांनी जे सांगितलं होतं तुम्हाला मोठ्या माणसाचं नाव आहे, हो हे सत्य आहे।
जे आपण बाबाजी रावजीराव राणे यांचा जो उल्लेख करतो, मी ह्या मागच्या उपोषणाच्या दरम्यान बरंच रेकॉर्ड दाखवलं, त्याच्यात बाबाजीराव यांचा उल्लेख येतो आहे, ज्यांनी क्वेट्टा चमनपासून पाकिस्तानात आमच्या जमिनी होत्या, काय झालं काय ते सगळ्यांचाच इतिहासात ते मिळणार, तर शून्यातून जे उभं केलं आहे त्या माझ्या पंजोबांनी, त्यांचंच नाव 250-300 माणसाच्या माझ्या राणे कुटुंबात माझं एकट्याचंच नाव बाबाजी आहे. हा योगायोग समजावा की काय तो पार्ट नंतर, पण खरंच त्या नावाला शोभण्यासारखं मी त्यांचं रेकॉर्ड ठेवलं, काय 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 केलं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जे काय करतोय तेही तुम्ही पाहतात. मग त्यांनी एक गोष्ट जी सांगितलेली ज्योतिष महाराजांनी, ती की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण त्यांच्या काही इच्छा आहेत, त्यांची कर्तव्य आहेत, ते पूर्ण करण्यासाठी, अपूर्ण राहिलेली पूर्ण करण्यासाठी हा पुनर्जन्म आहे. मग ते मी तर म्हणतो, हा पुनर्जन्मावर माझा अधिकारच नाही का? मला माझ्यासाठी, माझ्या वैयक्तिक सुखांसाठी काय जगताच येणार नाही का? संसारी जीवनाच्या सुखासाठी, माझ्या भौतिक सुखांसाठी, शेवटी मी नॉर्मल माणूस आहे, मला जगताच येणार नाही का? तर त्यांनी सांगितलं जगता येणार, पण ह्याच्यात तुम्हाला जर यश पाहिजे असेल तर त्यांच्या इच्छापूर्ती तुम्हाला करावे लागणार. त्यांच्या कर्तव्य त्यावेळी जी काही अपूर्ण राहिली आहेत, ज्या त्यांच्याकडून थोड्याफार चुका झाल्या आहेत, चुका म्हणजे काय, ज्या दुरुस्त आपण आता अभिलेखात करतो आहे, त्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या तुम्हाला दुरुस्त कराव्या लागतील. आणि त्यांना त्यावेळी त्यांना अजून काही बरंच समाजासाठी जे करायचं होतं ते तुमच्या हातून तुम्हाला त्यांना ते करायचं आहे. हे सगळं करत असताना मी म्हटलं, हे सगळं करायला केल्यानंतर काय होईल? तर ते म्हणाले, केल्यानंतर तुम्ही मग देश सोडा, तुमचं पर्सनल आयुष्य जगा, की काही नंतर तुम्हाला हवं तसं जगा, तुम्हाला साथ देतील, सर्वच पितर साथ देतील. आणि हेच डोक्यात ठेवून मी वेळोवेळी प्रयत्न केला, विश्वास नव्हता तरी मी प्रयत्न केला, पण आता मी छातीठोकपणे सांगतो की आज मी मान्य करतो, हो हा माझा पुनर्जन्मच आहे. आणि पितरांना एकच सांगतो विनंती करून, तुमच्या काही इच्छा आहेत त्या अपूर्ण आहेत त्या ठीक आहे, शासनाच्या कामकाजाला जरा वेळ लागतो, तर तुम्ही आज चाललाय सगळे सर्व पितर, तर मला अजून 30 दिवस तरी द्या. 30 दिवसात या देशासाठी, या समाजासाठी आणि तुमच्या राहिलेल्या जे देशहितासाठी लढलेत पितर, त्यांच्याही इच्छा आहेत ना माझ्याकडून, त्या पूर्ण करून घ्या येत्या 30 दिवसात. काय व्हायचं ते एकदा 30 दिवसात हे पूर्ण करून टाका. आणि याची सुरुवात तर मी 9 तारीखला केलीच आहे ना. 9 सप्टेंबर 2025ला मी म्हटलंच आहे, 999 दिवसात 999 समस्यांचा निपटारा. या 999 समस्या काय माझ्या व्यक्तिगत नाही आहेत, त्याच्यातला 9च व्यक्तिगत आहेत, 9 कौटुंबिक आहेत, आणि बाकी सगळ्या या जिल्ह्याच्या हितासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, मग तो कोणत्याही धर्मातल्या जातीतला असू दे, त्याचं जीवन सुखकर होण्यासाठी, हा देश सुजलाम सुफलाम होण्यासाठीच हा तर प्रयत्न आहे. पण तो करून घ्या. हा करून घेताना मात्र मी एका बाजूने फायनान्शियली थकलो आहे आणि मानसिकदृष्ट्या थकलो आहे. त्याचं कसं काय करताय ते पितर शक्तीला मी आवाहन करतो आहे, त्याचंही काहीतरी मला नियोजन करून द्या. काहीतरी अशी कल्पना डोक्यात आणा. माझ्या या स्वप्नात आज तर तुम्ही जाताय, पण स्वप्नात तर नेहमीच तुम्ही येताय. येत्या 2 दिवसात मला द्या काय कोणत्या युक्त्या आहेत त्या द्या, मी त्या आजमावतो. आणि काय करायचं आहे ते करून घ्या, पण ह्या 30 दिवसात नंतर तरी मला मोकळीक द्या. हा माझ्या देहातून मला नॉर्मल माणसासारखं मला जगायचं आहे. खाली मान घालून जसा माणूस जगतो ना, नॉर्मल माणूस, तसं मला जगायचं आहे. या 30 दिवसात ताटमानेने जेवढं काय करून घ्यायचं ते माझ्याकडून करून घ्या. हां, पण एक वचन देतो, तुम्ही मला जर पितरांना उद्देशून पुन्हा सांगतोय, सर्व पितरांना सर्व पित्रेच्या दिवशी सांगतो, तुम्ही माझ्यावर जसं आतापर्यंत सहाय्याला आलात तसे सहाय्याला या आणि अजून अलौकिक शक्ती मला द्या. आणि जे काय करून घ्यायचं आहे ते माझ्याकडून करून घ्या. हा मात्र 30 दिवसाच्या आत काय ते करा.
वयाचे 49 वर्ष झालं तरी मी संघर्ष करतोय, लढायलाच मला ठेवला आहे. शक्ती द्या पितरांनो, नाहीतर मला मुक्ती द्या. जाताना संध्याकाळी मला जाताना घेऊन तरी चला तुमच्याबरोबर, एवढंच मी सांगतोय. आणि इथे ठेवायचंच आहे. आणि अजून माझं आयुष्यमानही जर वाढवायचं असेल तर प्रचंड आणि अलौकिक शक्ती मला द्या. आणि ह्या ईश्वरी शक्तीला सुद्धा सांगतो, तूही देवा ईश्वरा सहाय्य कर आणि माझं रक्षण कर आणि माझ्या चांगल्या कार्यात जे विघ्न आणतील त्यांचं भक्षण कर. वंदे मातरम. भारत माता की जय. मित्रांनो, मुंबई गोवा महामार्गाच्या जवळच हे ST डेपो आहे आमचा कुडाळमधला. बरेच एक्झिबिशन्स कार्यक्रम इथे होतात. आणि इथेच ते मी मग तुम्हाला व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे इथेच तो स्टॉल होता जिथे मला त्या ज्योतिषाने, राजकीय ज्योतिषी होते ते, बऱ्याच चांगल्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज त्यांनी मला दाखवले होते. खरंच त्या ज्योतिषांमध्ये आणि त्या ज्योतिषशास्त्रामध्ये गुणवत्ता आहे. आणि ज्योतिष आणि ज्योतिषशास्त्र, ज्योतिषी यांच्यावर माझा आज सांगतो 90% विश्वास आहे. कशाला म्हणू 90%? 99% मी तर म्हणतो 100% विश्वास आहे. पण नेक असलेल्या माणसांकडे, अभ्यासू व्यक्तिमत्व, अजूनही शास्त्र म्हणून जर मान्य केलं तर आपल्या ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्व आहे. मानो या ना मानो, मी आज पुन्हा सांगतो, हो, हा माझा पुनर्जन्मच आहे. हा माझा पुनर्जन्मच आहे. हा माझा पुनर्जन्मच आहे.